नमस्कार, आदाब, शस्त्रीयकाल, वणक्कम, केम छो, कसं काय पब्लिक, कशात सगळे? आय होप सगळे चांगले असतील. मी प्रशांत माई, तुमचा लाडका स्पोर्ट्स कॉमेंटेटर. जसं तुम्हाला माहितीच आहे, मी माझं नवीन युट्यूब चॅनल चालू केलं ज्याचं नाव आहे बियॉन्ड द बाउंड्री. या चॅनलवर तुम्ही आतापर्यंत जेवढ्या व्हिडिओज बघितल्या त्या व्हिडिओजमध्ये बरेचसे टेनिस प्लेयर आहेत, त्यांचा इंटरव्ह्यू, त्यांचा पॉडकास्ट तुम्हाला पाहायला मिळाला. पण आज काहीतरी वेगळं घडणार आहे. आज माझ्यासोबत आहे माझा सक्का भाऊ, माझा छोटा भाऊ सुशांत माळी. आम्ही या मागच्या आठवड्यात चर्चा करत होतो, घरी बसलेलो आणि विचार करत होतो की नक्की कॉन्टेंट बनवायचं तर कसं बनवायचं आणि काय वेगळं केलं पाहिजे. तर मला सुशांतने सजेस्ट केलं की दादा, आतापर्यंत तू सगळ्यांचे पॉडकास्ट घेतलेत, आज पहिल्यांदा तुझ्याबद्दल काहीतरी वेगळं जाणून घेण्यासाठी मी रिव्हर्स पॉडकास्ट घेण्याचा डिसिजन घेतलाय. तर वेळ अजिबात वाया घालू नये आणि लवकरात लवकर आपण सुशांतकडे जाऊया आणि सुशांतला बोलूया, पाहूया काय प्रश्न आहेत सुशांतचे. नमस्कार, मी सुशांत माळी. आणि जसं आता तुम्हाला दादाने मगाशी म्हणालं की आजचा पॉडकास्ट हा रिव्हर्स पॉडकास्ट असणार आहे, तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया इथे. तर दादा, माझा पहिला प्रश्न असा आहे की मी तुला अगदी लहानपणापासून क्रिकेट खेळताना पाहत आलोय की तुझं क्रिकेट आणि क्रिकेटवरचं प्रेम मी हे आतून बघितलं आहे की मला माहिती तुझं क्रिकेटवर किती प्रेम आहे. पण मला इथे विचारावं असं वाटतंय की क्रिकेट खेळता खेळता तू आज कॉमेंट्री करायला लागलाय आणि कॉमेंट्री ह्या क्षेत्रात तू कधी जाण्याचा निर्णय घेतला, किंवा असा तुझ्या आयुष्यात कुठला टर्निंग पॉईंट ठरला की इथून तुला असं वाटलं की आता मी आता कॉमेंट्री पण स्टार्ट केली पाहिजे, मला कॉमेंट्रीमध्ये आवड निर्माण होते? कॉमेंट्रीची सुरुवात 2014 पासून झाली, जेव्हा मी पहिल्यांदा कॉमेंट्री केली विटावामध्ये आणि तिथून मला नाव पडलं की व्हॉइस ऑफ विटावा. हिंदीमध्ये सुरुवात करण्याचं कारण हे होतं की ज्याच्याकडे बघून मी शिकलो, कॉमेंट्री करायला लागलो, तो म्हणजे आनंद श्रेष्ठ. विटाव्यामधील हे व्यक्ती होते, कॉमेंटेटर होता आणि मी त्याची कॉमेंट्री सतत ऐकून मी हिंदीमध्ये सुरुवात केली. मी प्रॅक्टिस हिंदीमध्ये करायचो. त्यानंतर टी व्हीवर ज्या मॅच लागायच्या, टी व्हीवर पण मोस्टली हिंदी किंवा इंग्लिश कॉमेंट्री असायची, पण हिंदी आपल्या घरातले सगळे हिंदी कॉमेंट्री ऐकायचे, तर ती हिंदी कॉमेंट्री ऐकून ऐकून मी हिंदीमध्ये सुरुवात केली. मला अजूनही आठवतंय 2017 साली 9 फेब्रुवारी 2017 ठाण्यामध्ये एक टुर्नामेंट होती. माननीय एकनाथ शिंदे यांची टुर्नामेंट होती ठाण्याच्या एकेम ग्राउंडवर आणि त्या ग्राउंडवर मला कॉमेंट्री करण्यासाठी बोलवलं होतं. मी जेव्हा त्या टुर्नामेंटला कॉमेंट्री करायला गेलो आणि माझी कॉमेंट्री जेव्हा स्टार्ट झाली, मी हिंदीमधून सुरुवात केली, कारण की मी फक्त हिंदीमधून करायचो. भले मी मराठी असेल पण मी हिंदीमधून कॉमेंट्री करायचो. पण जेव्हा मी कॉमेंट्रीला सुरुवात केली हिंदीमध्ये, तेव्हा तिथले काही जे स्टेजवर मान्यवर होते किंवा काही प्रेक्षक होते, त्यांनी मला म्हटलं की मराठीमधून कॉमेंट्री कर, मराठी क्राऊड जास्त आहे आपल्या इथे, तर मराठी लोकांना फार आवडेल ऐकायला. तर त्या दिवसापासून मी मराठी कॉमेंट्री केली आणि मी लाईफमध्ये पहिल्यांदा मराठी कॉमेंट्री त्या दिवशी केली. मलाही प्रेशर होतं, कधीच मराठीमध्ये कॉमेंट्री केली नव्हती. ते जे शब्द भांडार पाहिजे असतो, शब्दकोश पाहिजे असतो एखादा कॉमेंटेटरला, तो शब्दकोश तेव्हा नसायचा माझ्याकडे, म्हणून मी हिंदीमध्ये कॉमेंट्री करायचो. पण त्या दिवशी ते कॉमेंट्रीचा दिवस माझ्यासाठी चॅलेंजिंग होता, पण मी अगदी सहजरित्या ती कॉमेंट्री मराठीमध्ये केली आणि अशा पद्धतीने हिंदी टू मराठी. मग आता जर म्हणायचं म्हटलं तर मी मराठीही करतो आणि हिंदीही करतो, तर दोन्ही लँग्वेजवर माझी चांगली पकड झाली आहे. आता जसं तू म्हणाला, तू हिंदी कॉमेंट्री करतो, तू मराठी कॉमेंट्री करतो, तू हिंदीतून मराठी कॉमेंट्री करायला सुरुवात झाली. मग तुला काय वाटतं की हिंदी कॉमेंट्री करताना जास्त मजा येते की मराठी कॉमेंट्री करताना मजा येते? मजा म्हणायचं झालं तर दोन्ही लँग्वेजमध्ये मजा आहे. कॉमेंटेटरचं काम असतं की ज्या पद्धतीचा क्राऊड असतो त्या पद्धतीची कॉमेंट्री आपल्याला करावी लागते. जर मराठी लोकांना आवडत असेल तर त्या जागी मराठी कॉमेंट्री करायची, पण हिंदीसाठी जर कोणाचा प्रेफरन्स आला तर आपण हिंदी कॉमेंट्री करायची. हे पूर्णपणे आयोजकावर डिपेंड असतं. आयोजकांनी म्हटलं हिंदीमध्ये करायची तर आपण हिंदीमध्ये करायचं, आयोजकांनी म्हटलं इथे आज मराठीमध्ये कॉमेंट्री करायची आहे तर मराठीमध्ये कॉमेंट्री करायची. मजा म्हणायचं झालं तर दोन्ही लँग्वेजमध्ये मजा येते. तुला खूप वेळा पाहिलंय की आता तू कॉमेंट्री करायला लागलायस, तुझं कुठेतरी क्रिकेट थोडंसं कमी झालेलं दिसतंय मला. तर मग असं तुला काय वाटतं की म्हणजे काय रिझन असावं तुझं क्रिकेट कमी होण्यामागे, आणि कॉमेंट्रीमध्ये साधं जास्त तुला टाइम स्पेंड करावा लागतोय, जास्त तुझा वेळ तिकडे जातोय, मग क्रिकेटवरचं थोडंसं प्रेम कमी होतंय का, किंवा क्रिकेटवर तुला असं म्हणजे टाइम नाही देता येत का, असं काही वाटतं का तुला कधी? असं वाटत तर नाहीये. क्रिकेट सायमल्टेनियसली खेळतोय, पण कॉमेंट्री सुद्धा चालू आहे, क्रिकेट सुद्धा चालू आहे. जशी मला टाइम मिळेल तशा पद्धतीने क्रिकेट खेळतो. कमी नक्कीच झालंय पण बंद नाही झालंय. जोपर्यंत हातपाय चालू आहेत, जोपर्यंत मी मैदानावर उभा राहतोय, तोपर्यंत मी क्रिकेट खेळेल. पण आता जर प्रायोरिटी म्हटलं तर नक्कीच माझी पहिली प्रायोरिटी आता कॉमेंट्री झाली आहे. जर मला एखाद्या सॅटर्डे संडेला विकेंडला जर कॉमेंट्री आली तर मी पहिले कॉमेंट्री सिलेक्ट करतो. जर कॉमेंट्री नसेल तर मी मॅच खेळायला जातो.
जसं आता तुझा मोस्ट ऑफ द टाइम प्रेफरन्स तुझा कॉमेंट्रीमध्ये जातोय, तर मग तुला काय वाटतं तुझी शेवटची खेळली गेलेली टुर्नामेंट किंवा एखादी क्रिकेटची आठवण काय असावी? शेवटची टुर्नामेंट जर म्हणायचं म्हटलं आणि यादगार टुर्नामेंट तर रिसेंटली पलावामध्ये घर घेतल्यानंतर पलावामध्ये एक टुर्नामेंट झाली होती आणि नशीब एवढं चांगलं होतं की ती टुर्नामेंट होती ऊर्जा प्रीमियर लीग आणि ती टुर्नामेंट माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी होती, बड्डेच्या दिवशी होती. म्हणून माझ्यासाठी जरा जास्त स्पेशल होती ती टुर्नामेंट आणि ती टुर्नामेंट भले आम्ही थर्ड प्राइज जिंकलो असेल त्या टुर्नामेंटला, आम्ही सेमीफायनलला हारलो म्हणून आम्ही थर्ड प्राइज खेळलो, थर्ड प्राइजची मॅच खेळलो आणि थर्ड प्राइज आम्ही जिंकलो. पण ती टुर्नामेंट आणि त्या दिवशीचा माझा परफॉर्मन्स खूप चांगला होता. ती एक टुर्नामेंट नक्कीच माझ्यासाठी यादगार असेल. तर दादा तुझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पाहिलंय तू एक राऊंड ठेवतो, रॅपिड फायर राऊंड, आणि त्या रॅपिड फायर राऊंडमध्ये तू प्रत्येकाला त्यांचा एक फेवरेट प्लेअर म्हणून विचारतो आणि ते त्याचा आन्सर करतात. तर आम्हाला आता इथे जाणून घ्यायचं की तुझा फेवरेट प्लेअर कोण आहे. तर आपण आता या राऊंडला सुरुवात करूया. नक्कीच. फरदीन काझी की उस्मान पटेल? फरदीन काझी. फरदीन काझी की सुमित ढेकळे? फरदीन काझी. फरदीन काझी की विजय पावले? विजय पावले. विजय पावले की भावेश पवार? भावेश पवार. भावेश पवार की कृष्णा सातपुते? भावेश पवार. भावेश पवार की करण अंबाला? टफ. भावेश पवार. भावेश पवार की पवन खेणे? भावेश पवार. भावेश पवार की केतन म्हात्रे? हे असं झालं की दोन्ही प्लेयर अगदी जवळचे आहेत आणि मी दोन्ही प्लेयरचा इंटरव्ह्यू घेतला आहे जेव्हा ते विटामध्ये होळीच्या टुर्नामेंटला आले होते. भावेश पवार की केतन म्हात्रे? भावेश पवार. भावेश पवारच का? कारण की भावेश पवार एकतर लेफ्ट हँडेड आहे, लेफ्ट हँड बॉलिंग करतो, लेफ्ट हँड बॅटिंग करतो आणि जेव्हापासून मी भावेश पवारला फॉलो केलं, जेव्हापासून मी त्याला क्रिकेट खेळताना बघितलं आहे, एकदम सेल्फलेस खेळतो. स्वतःसाठी खेळत नाही, टीमसाठी खेळतो. जर आपण पाहिलं बरेचसे खेळाडू जे ओपनिंगला उतरतात, पण भावेश पवारला मी अजूनही आतापर्यंत तरी मी जेवढा मॅच बघितल्या त्याच्या मी जेवढं फॉलो केलं मी त्याला एकदाही ओपनिंग करताना बघितलं नाही आहे आणि मला आवडेल त्याने ओपनिंग करावं. ओपनिंग बॅटिंग करताना मी त्याला कधीच बघितलं नाही आहे. पहिली ओव्हर करताना बघितलं आहे, ओपनिंग बॅटिंग करताना बघितलं नाही आहे. तो नेहमी टीमला गरज असेल तेव्हा मिडल ऑर्डरमध्ये खेळतो आणि आपल्या टीमला मॅच जिंकवतो. बऱ्याच वेळा अशी सिच्युएशन आली आहे भावेश पवार समोर की एक बॉलमध्ये 6 रन पाहिजे आणि त्याने त्या मॅच जिंकवल्यात. तर म्हणून मला ओव्हरऑल भावेश पवार आवडतो. तर दादा एक शेवटचा प्रश्न, कॉमेंट्री कधीपर्यंत तू चालू ठेवणार आहे? बघा कसं असतं ना, एखादा बॅट्समनच्या बॅटला जोपर्यंत बॉल लागतोय तोपर्यंत तो त्याच्या टीमसाठी रोहित शर्मा किंवा विराट कोहली असतो. एखाद्या बॉलरची बॉलिंग चालते तोपर्यंत तो आपल्या टीमसाठी जसप्रीत बुमराह असतो. पण एखाद्या प्लेअरचा बॅड पॅच आला किंवा त्याची बॅटिंग चालत नाही आहे, बॉलिंग चालत नाही आहे, तेव्हा तो आपल्या टीमसाठी एक्स प्लेअर होतो. पण कॉमेंट्री असं क्षेत्र आहे, जर आपण पाहिलं आहे कुणाल दाते, चंदू शेट्टी, हरीश पांड्या सर आणि अँकर रेश्मा मयेकर आणि मी प्रशांत माळी सध्या कॉमेंट्री करतोय आणि जोपर्यंत माझा गळा, जोपर्यंत माझा आवाज माझ्यासोबत आहे तोपर्यंत मीच या मैदानाचा बादशाह.